तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मॅट्रिक्सचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, नंतर मॅट्रिक्सला स्केलरने कसं मल्टिप्लाय करतात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस. ओके, सो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. सो ऍडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाची जी कंडिशन आहे, ओके, ती आहे की दोघांची ऑर्डर जी आहे, म्हणजे तुम्ही जे दोन मॅट्रिक्स ऍड करणार आहे ते ऑर्डर काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. ओके, म्हणून मी म्हटलं की तुम्ही थोडा मागचा व्हिडिओ बघा. सपोज ए मॅट्रिक्स आहे तुमचा 1 2 3 4, म्हणजे याची ऑर्डर बघा की 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणजे याची ऑर्डर 2x2 आहे. आणि बी मॅट्रिक्स आहे 1 5 0 2. ओके, सो ह्याची सुद्धा ऑर्डर जी आहे ती 2x2 आहे. म्हणजे दोघांची ऑर्डर सेम असेल तरच तुम्ही मॅट्रिक्स ऍड पण करू शकता किंवा काय करू शकता, तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता. सो ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स ही सगळ्यात सोपी गोष्ट हवं तर तुम्ही म्हणू शकता. सो ह्याला दोघांना जर आपल्याला ऍड करायचं असेल तर ऍडिशनच्या वेळेस काय होतं की हा जो इथला फर्स्ट इलेमेंट आहे तो इथल्या फर्स्ट इलेमेंटमध्ये ऍड होतो, म्हणजे हे दोन इलेमेंट ऍड होतील, त्यामुळे 1 + 1 होईल. तसंच इथला जो सेकंड इलेमेंट आहे तो इकडच्या सेकंड इलेमेंटला ऍड होईल, त्यामुळे 2 + 5 होईल. इथला थर्ड इलेमेंट आहे, ह्या थर्ड इलेमेंटला ऍड होईल 3 + 0, आणि इथला फोर्थ इथल्या फोर्थला ऍड होईल, म्हणजे 4 + 2. त्यामुळे ह्याचा आन्सर जे येणार आहे ते 2 7 3 आणि 6. हा जो झाला तो तुमचा ए प्लस बी झाला, किंवा ह्याला आपण काय बोलतो, ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स. यामध्ये तुम्हाला किंवा सगळ्यात सोपा पॉइंट म्हणू शकाल तुम्ही मॅट्रिक्स मधला. दुसरं एक एक्झाम्पल घेतो. आता हे तुम्ही अगोदर हो तर ट्राय करू शकता स्वतःहून. ओके, आता इथे बघा की फर्स्ट इलेमेंट 1 आणि इथे फर्स्ट इलेमेंट 1 आहे. तुम्ही डिरेक्ट सुद्धा करू शकता, म्हणजे 1 + 1 लिहिण्याची गरज नाही, डिरेक्ट तुम्ही ऍड करू शकता. 1 + 1 दॅट इज 2, देन सेकंड इलेमेंट इकडचा सेकंड इलेमेंट 2 + 1 दॅट इज 3, 3 + 1 सो 4, नंतर 4 + 3 7, 0 + 2 इज 2, and 8 + 5 दॅट इज 13. सो हा झाला तुमचा मॅट्रिक्सचा ऍडिशन, किंवा हा जर ए मॅट्रिक्स होता असेल आणि हा बी होता असेल तर हे झालं तुमचं ए प्लस बी. ओके, सो सबट्रॅक्शनसाठी पण सेमच रूल अप्लाय होतो. तुम्हाला दोन्ही मॅट्रिक्स जे आहेत ते सेम ऑर्डरचेच लागतील. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे तो बघा की 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणून 2/3 आहे. आणि ह्याच्यामध्ये पण 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणून हा पण 2/3. आणि ह्याला आपल्याला सबट्रॅक्ट करायचं असेल, सबट्रॅक्शनसाठी पण सेम रूल अप्लाय. फर्स्ट इलेमेंट आणि हा फर्स्ट इलेमेंट मायनस होईल, म्हणजे 1 - 1, किंवा तुम्ही डिरेक्ट लिहू शकता 0. नंतर 2 - 1 1 होईल, 3 - 1 2 होईल. नंतर 4 - 3 फर्स्ट इलेमेंट इकडचा फर्स्ट इलेमेंट, सो 1. 0 - 2 सो -2 होईल, आणि 8 - 5 म्हणजे 3 झालं. सो खूप सिंपल पॉइंट आहे ऍडिशन. आणि जर तुमच्याकडे ए मॅट्रिक्स असेल 1 2 3 4 आणि बी मॅट्रिक्स असेल 1 2 3 6 7 8, तर हे जे दोन मॅट्रिक्स आहे ते तुम्ही ऍड नाही करू शकत, कारण इथे हे जो मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर 2/2 आहे, आणि हा बी मॅट्रिक्स आहे ह्याची ऑर्डर बघा, हे 2 रोज आहेत आणि टोटल 3 कॉलम्स आहेत. सो एकाची ऑर्डर 2/2 आहे आणि दुसऱ्याची ऑर्डर काय 2/3 आहे, म्हणजे यांची ऑर्डर सेम नाही आहे. त्यामुळे सेम जर ऑर्डर नसेल तर तुम्ही मॅट्रिक्स ऍड सुद्धा नाही करू शकत आणि सबट्रॅक्ट सुद्धा नाही करू शकत. ओके, सो हा झाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल. किंवा सो एखाद्या मॅट्रिक्सला आपण एखाद्या स्केलर क्वांटिटीने काय केलं, मल्टिप्लाय. स्केलर म्हणजे कोणता पण नंबर वगैरे असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए मॅट्रिक्स दिलाय आपल्याला 4 5 1 2, हा ए मॅट्रिक्स दिलाय, आणि आपल्याला 3a फाइंड आउट करायचा. म्हणजे मॅट्रिक्स ए ला कशाने मल्टिप्लाय केलेला आहे, 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. जसं तुम्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करता, ब्रॅकेटमध्ये आतमध्ये तुम्ही सर्वांना मल्टिप्लाय करता, तसा हा जो 3 आहे तो आतमध्ये सगळ्यांना काय होईल, मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, या सगळ्यांना काय होणार, तो मल्टिप्लाय होणार. त्यामुळे इथे 12 होईल, इथे 15 होणार, 3 × 1 = 3 होईल, आणि 3 × 2 = 6 होईल. तुम्ही इव्हन मायनस नंबर सुद्धा घेऊ शकता, किंवा सपोज तुम्हाला काय करायचं की -2/3a फाइंड आउट करायचं.
म्हणजे इथे काय होईल की -2/3 ए जो मॅट्रिक्स आहे 4 5 1 2, तर हा जो -2/3 आहे तो आतमध्ये सगळ्यांना मल्टिप्लाय होईल. त्यामुळे हा जर 4 ला मल्टिप्लाय झाला तर इथे फॉर्म होणार बघा -8/3 होईल, किंवा हा याला मल्टिप्लाय झाला तर -10/3 होईल. नंतर हा याला मल्टिप्लाय झाला 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे तेच राहील -2/3, आणि हा याला मल्टिप्लाय केला -2 इंटू +2 दॅट इज -4/3. सो मॅट्रिक्सला एखाद्या स्केलरने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तो स्केलर जो आहे तो आतमध्ये सगळ्या एलिमेंट्सना काय होतो, तो मल्टिप्लाय होतो आणि तुम्हाला काय मिळतं, तो नवीन एक मॅट्रिक्स मिळतो. ओके, सो हे झालं मॅट्रिक्स ऑर मल्टिप्लिकेशन बाय स्केलर. नेक्स्ट पॉइंट आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. तर बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन थोडंसं वेगळं आहे. कारण की वेगळं का म्हणू शकतो, तर बघा की नॉर्मल मॅथमॅटिक्समध्ये जर आपण 3 इंटू 2 केलं तर 6 येतं, आणि 2 इंटू 3 केलं तरी सुद्धा किती येतं, 6च येतं. म्हणजे नंबर उलटे केले तरी ह्याचं जे आन्सर आहे ते किती येतं, 6च येतं. पण जर तुमच्याकडे एखादा मॅट्रिक्स ए आहे आणि दुसरा मॅट्रिक्स बी आहे, तर ए इंटू बी केलं आणि बी इंटू ए केलं तर दोघांचे आन्सर जे आहे ते डिफरंट येऊ शकतं. दोघांचा आन्सर काय येऊ शकतं, डिफरंट. म्हणून मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन थोडंसं वेगळं आहे. आणि ह्याचा जो फर्स्ट रूल आहे किंवा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा जो मेजर रूल आहे की कोणते मॅट्रिक्स मल्टिप्लाय होऊ शकतात, रॅन्डमली आपण कोणते सुद्धा 2 मॅट्रिक्स मल्टिप्लाय नाही करू शकत. सो पहिला रूल समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की मी असं का म्हणतोय. सो ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा जो रूल होता त्याच्यामध्ये हा रूल होता की जर दोघांची ऑर्डर काय असेल, सेमच असेल, दोघांची ऑर्डर काय असेल, सेम, तरच आपण काय करू शकतो की हे 2 मॅट्रिक्स आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. हा ऍडिशन ऑर सबट्रॅक्शनचा रूल आहे. तसाच मल्टिप्लिकेशन जे आहे त्याचा रूल काय सांगतो तर व्यवस्थित लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज तुमचा ए जो मॅट्रिक्स आहे ना त्याची ऑर्डर आपण काय घेऊ, m/n घेऊ. म्हणजे हे m म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे आपण त्यांना काय म्हणतो, रो, आणि n म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे काय म्हणतो आपण, कॉलम. आता बी मॅट्रिक्स तुम्हाला असा लागेल ना, तर बी चे जे नंबर ऑफ रोज आहेत, बी चे नंबर ऑफ रोज आहेत ते ह्याच्या कॉलम एवढेच लागतील. म्हणजे ह्याचे कॉलम किती आहेत, n आहेत, तर ह्याचे रोज सुद्धा किती लागणार, nच लागणार. आणि त्याचे मग कॉलम किती सुद्धा असू शकतील, म्हणजे तुम्ही एल वगैरे काहीतरी लेटर घेत. एक्झाम्पल बघा आता, म्हणजे ए ची ऑर्डर असेल 3/2 असेल, ठीक आहे, ए ची ऑर्डर 3/2 आहे, आणि इथे ए चे जे कॉलम्स आहेत ते किती आहेत, 2 आहेत. तर बी मॅट्रिक्स तुम्हाला असं लागेल की बी चे रोज 2च लागतील. बघा ह्याचे कॉलम आणि ह्याचे रोज, हा जो नंबर आहे ना, हा नंबर काय झाला पाहिजे, मॅच झालाच पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग त्याचे कॉलम किती सुद्धा असू शकतात, म्हणजे 2 इंटू 1 असू शकतो, 2 इंटू 3 घेतला तरी चालेल, 2 इंटू 2 पण चालेल, 2 इंटू 4 पण चालेल. ओके, पण त्याचे जे रोज आहेत ते किती लागतील, 2च लागतील. मग हे जास्त सोप्या वेने कळण्यासाठी किंवा पटकन फाइंड आउट करण्यासाठी आपण कसं लिहितो, तर ए ची जी ऑर्डर आहे ती अशी लिहितो आपण 3/2, आणि बी ची ऑर्डर इथून लिहितो आपण. म्हणजे बघा की हे जर 2 नंबर मॅच झाले तरच काय होणार की तुमचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जे आहे ते पॉसिबल आहे. हे जर नंबर मॅच नाही झाले तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल. बघा म्हणून आपण इथे ए वरती लिहिलं आणि बी खालती लिहिलंय, म्हणजे आपलं ए बी जे मल्टिप्लिकेशन आहे ते पॉसिबल आहे. आता ह्याच एक्झाम्पल मध्ये जर आपल्याला बी ए मल्टिप्लाय करायचं असेल, ठीक आहे, तर बघा की बी ची ऑर्डर आपल्याला वरती लिहायला लागेल, बी ची ऑर्डर किती आहे, 2 इंटू 1, आणि ए ची ऑर्डर त्याच्या खालती लिहायला लागेल, म्हणजे 3 इंटू 2. आता इथे जर बघा 1 आणि 3 हे मॅच नाही होतात, ठीक आहे, हे दोघे मॅच नाही होतात, म्हणून ए बी पॉसिबल आहे पण बी ए पॉसिबल नाही आहे. त्यामुळे म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन थोडं वेगळं आहे, कारण की नॉर्मल मल्टिप्लिकेशन मध्ये 3 टू 6 किंवा उलट केलं तरी चालतं 2 इंटू 3, पण मॅट्रिक्स मध्ये ही जी ऑर्डर आहे, म्हणजे ए पहिला नंतर बी, हे पॉसिबल आहे. पण ह्याच्यामध्ये बी पहिला लिहिला आणि ए नंतर लिहिला तर हे मल्टिप्लिकेशन पॉसिबलच नाही आहे. म्हणून मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे की फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो हे दोघे काय झाले पाहिजे, मॅच झाले पाहिजे,
तरच तुमचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं. ओके, तर हा सगळ्यात पहिला रूल आहे किंवा हाच एक रूल आहे. आता हा रूल यूज करून आपण काय करू, पुढे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघू कसं होतं. ठीक आहे, तर आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं होतं हे बघू आपण. तर पहिला ऑर्डर चेक करू. बघा ए ची ऑर्डर काय 2x2 आहे आणि बी ची ऑर्डर बघा काय 2 रो आणि 1 कॉलम आहे, म्हणजे 2x1 आहे. म्हणजे हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जे आहे ते पॉसिबल आहे. ओके, आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करतात कसं बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सो बघा हा जो फर्स्ट रो आहे, ठीक आहे, हा जो फर्स्ट रो आहे फर्स्ट मॅट्रिक्सचा, हा ह्या कॉलमला काय होतो मल्टिप्लाय होतो. ठीक आहे, सो फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट इकडच्या फर्स्ट कॉलमला काय होईल मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथला फर्स्ट एलिमेंट इकडच्या फर्स्ट एलिमेंटला मल्टिप्लाय होणार आणि ह्याचा सेकंड एलिमेंट ह्याच्या सेकंड एलिमेंटला मल्टिप्लाय होईल. म्हणजे बघा हा 1 जो आहे तो कुणाला पहिला मल्टिप्लाय होईल, 5 ला मल्टिप्लाय होईल. सो 1 into 5 आणि मध्ये प्लस साइन लिहायचं नेक्स्ट मल्टिप्लाय करताना. सो हा सेकंड जो एलिमेंट आहे तो इथे सेकंडला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2 into 6. ओके, म्हणजे असं आणि असं हा एक सिक्वेन्स लक्षात ठेवा, हे हॉरिझॉन्टल आणि हे व्हर्टिकल. सो 1 into 5 पहिला, 2 into 6. आता बघा फर्स्ट रो मध्ये सगळे एलिमेंट संपले आणि फर्स्ट कॉलम मधले पण सगळे एलिमेंट संपले, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन आपले इथे ओव्हर होईल. नंतर आता सेम तुम्हाला काय करायचं की हा जो सेकंड रो आहे तो परत काय करायचा फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचा. म्हणजे रूल हा आहे की तुम्ही एक एक रो जे आहेत म्हणजे R1 R2 इथे C1 C2 वगैरे असतील तर पहिला R1 C1 ला मल्टिप्लाय होणार, नंतर R2 C1 ला मल्टिप्लाय, म्हणजे सगळे जे रो आहेत जेवढे रो असतील ते पहिला सगळे C1 ला मल्टिप्लाय होते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो सेकंड रो आहे तो स्टार्ट होईल, म्हणजे R2 पहिले C1 ला मल्टिप्लाय होणार, नंतर R2 कोणाला मल्टिप्लाय होईल C2 ला मल्टिप्लाय होईल. आपण सेकंड कॉलम किंवा 2 कॉलमचं एक्झाम्पल परत बघू. हे पहिले आपण एक सोपं एक्झाम्पल घेतलं. आता बघा R2 चा पहिला एलिमेंट 3 आहे आणि इकडचा पहिला एलिमेंट 5 आहे, म्हणजे पहिला 3 आणि 5 मल्टिप्लाय होतो, प्लस इथला सेकंड एलिमेंट 4 आहे आणि इकडचा सेकंड एलिमेंट 6 आहे, म्हणून 4 into 6 होणार. सो याचं जे आन्सर येईल बघा 1 into 5 5 प्लस 12 आणि इकडे 15 प्लस 24. सो म्हणजे 5 प्लस 12 17 झाले आणि 15 प्लस 24 म्हणजे 29 झाले. सो आन्सर तुमचं 17 आणि खालती किती येणार 29. सो आन्सरची ऑर्डर जी आहे बघा चेक करा, हे 2 रो झाले आणि एकच कॉलम आहे. सो इथे जे नंबर राहतात सो ही आन्सरची ऑर्डर असते 2 into 1. ही काय असते तुमचे आन्सरची ऑर्डर. ओके, लक्षात आलं का? थोडंसं स्टार्टला थोडं कन्फ्युजिंग वाटेल, पण ज्यावेळी तुमची एक प्रॅक्टिस होईल त्यावेळी तुम्ही डिरेक्ट ह्या स्टेपवर येऊ शकता किंवा डिरेक्ट तुम्ही ही सुद्धा स्टेप लिहू शकता. ह्या स्टेप्स लिहिण्याची गरज नाहीये, पण ते तुम्हाला एक 7-8 प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर हे तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकता. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण 2x2 चं बघू, म्हणजे इथे पण 2 रो 2 कॉलम आणि इकडे पण 2 रो आणि आता बघा इथे 2 रोज आहेत R1 R2 आणि इथे 2 कॉलम आहेत C1 C2. सो बघाचे जसं म्हटलं होतं की पहिले काय होतं की फर्स्ट रो जो आहे तो पहिला दोन्ही कॉलमला काय होतो मल्टिप्लाय होतो. ओके, थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल बघा, मी थोडं हे हायलाइट करतो, 1 मिनिट. फर्स्ट रो जो आहे हा काय होणार, ह्या फर्स्ट कॉलमला काय होईल मल्टिप्लाय होईल. ओके, म्हणजे बघा की इथला फर्स्ट एलिमेंट किती आहे 1, तो तिकडच्या फर्स्ट एलिमेंटला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 1 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन 3 येणार. नंतर इकडचा सेकंड एलिमेंट इकडच्या सेकंडला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 1 into 1 जे आहे ते 1 झालं. सो इथे 3 + 1 आहे. म्हणजे आता फर्स्ट रोने आपण फर्स्ट कॉलमला मल्टिप्लिकेशन कंप्लीट केलं. आता काय होईल फर्स्ट रो परत सेकंड कॉलमला मल्टिप्लाय होईल, म्हणजे ह्याला काय होणार तो मल्टिप्लाय होणार. सो इथे पण काय होणार की पहिला एलिमेंट पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 1 into 2 हे 2 येईल. ओके, आता पहिले जे रोचं आणि पहिल्या कॉलमचं कॅल्क्युलेशन आहे ते फर्स्ट कॉलम मध्ये, पहिल्या रोचं सेकंड कॉलमला मल्टिप्लिकेशन आहे दुसऱ्या रो मध्ये झालं. सो 1 into 2 2 झालं आणि नंतर सेकंड एलिमेंट आणि इथला सेकंड एलिमेंट म्हणजे 1 into 4 हे 4 येणार. म्हणजे फर्स्ट रोचे ज्यावेळी तुमचे कॅल्क्युलेशन संपतील, R1 ने आपण C1 ला पण मल्टिप्लाय केलं आणि R1 ने आपण C2 ला पण मल्टिप्लाय केलं. आता हे झाल्यानंतर आपण R2 चे जे कॅल्क्युलेशन आहे ते त्याच्या खालती लिहिणार. ओके, सो आता बघा परत
आपण R2 जो आहे, ठीक आहे, तो पहिला C1 ला मल्टिप्लाय करेल आपण. R2 जो आहे तो पहिला C1 ला. बघा फर्स्ट एलिमेंट किती आहे 2 आणि इथले फर्स्ट एलिमेंट 3 आहे, म्हणजे 2 3 जा 6 झाले, प्लस इथला सेकंड 4, इथला सेकंड 1, 4 1 जा 4. आता काय झालं, R2 आणि C1 चं कॅल्क्युलेशन कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर आपण करेल R2 आणि C2 चं मल्टिप्लिकेशन. सो बघा, इथला फर्स्ट एलिमेंट 2, इथला फर्स्ट एलिमेंट 2, सो 2 2 जा 4, इथला सेकंड एलिमेंट 4 आणि इथला सेकंड एलिमेंट 4, सो 4 4 जा 16. सो त्यामुळे 3 प्लस 1 4, 2 प्लस 4 6, 6 प्लस 4 10 आणि 4 प्लस 16 म्हणजे 20. सो हे झालं तुमचं AB चं मल्टिप्लिकेशन. बघा ह्याची ऑर्डर 2/2 होती आणि ह्याची सुद्धा 2/2 होती, ठीक आहे. त्यामुळे जर हे आपण असे लिहिलं तर येणाऱ्या आन्सर जे आहे ते इथे 2 राहिलं आणि इथे पण 2 राहिलं, म्हणजे येणाऱ्या आन्सरची ऑर्डर किती असणार 2/2, जे की आपल्याला हा जो ए मॅट्रिक्स आहे बघा, याचे 2 रोज आहेत म्हणजे याचे आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणून ए ची जी ऑर्डर आहे ती 2/3 आहे. आणि मॅट्रिक्स बी जो आहे म्हणजे इथे 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणजे याची ऑर्डर आहे 3/2. म्हणजे हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे बिकॉज हे दोन्ही नंबर काय होत आहेत, मॅच होत आहेत, आणि येणारे जे आन्सर असेल ना ते 2/2 असेल. बघा आता जसं आपण मगाशी डिस्कस केलं होतं, जो फर्स्ट रो असतो फर्स्ट मॅट्रिक्सचा, तो आपण पहिल्या फर्स्ट कॉलमला काय करतो, एक एक मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथले जे R1 चे सगळे एलिमेंट्स आहेत ते इथल्या C1 च्या सगळ्या एलिमेंट्सला मल्टिप्लाय होतील. म्हणजे इथला फर्स्ट एलिमेंट इकडच्या फर्स्ट एलिमेंटला मल्टिप्लाय होईल. म्हणजे बघा 1 × 3, हा तर मी इथे लिहितो इथे 1 × 3 आणि प्लस करत जायचं सेकंड एलिमेंट मल्टिप्लाय करताना. सो 2 × इकडचा सेकंड एलिमेंट बघा 2 × 1 आणि मग तिसरा एलिमेंट इथल्या तिसऱ्याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 3 × 1 होईल, प्लस 3 × 1. ओके, आता फर्स्ट रोने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करून झाल्यानंतर परत फर्स्ट रोने सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. आता इथे थोडा गॅप ठेवा सेकंड कॅल्क्युलेशन लिहिताना. सो पहिला बघा इथला फर्स्ट एलिमेंट 1 आणि इकडचा फर्स्ट एलिमेंट 1 आहे, सो 1 × 1, नंतर प्लस इकडचा सेकंड 2 आहे, इकडचा सेकंड पण 2च आहे, सो 2 × 2, इकडचा थर्ड 3 आहे आणि इकडचा थर्ड 0 आहे, सो प्लस 3 × 0. हो तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही सेकंड रोचं कॅल्क्युलेशन ट्राय करू शकता. आता सेकंड रो जो आहे तो इथे पहिल्यांदा फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय होईल. म्हणजे बघा इथला सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम, इथला फर्स्ट एलिमेंट 4 आणि इथला फर्स्ट एलिमेंट 3 आहे, त्यामुळे इथे 4 × 3 होणार, प्लस इथला सेकंड 5 आणि तिथला सेकंड 1, प्लस इथला 6 आणि तिकडचा 1, म्हणजे लास्ट आणि लास्ट. आता बघा R2 ने सगळ्यांना ह्याला मल्टिप्लाय करून झालं. आता R2 ने परत C2 ला मल्टिप्लाय करायचं. सो इथला फर्स्ट 4 × इथला फर्स्ट 1, प्लस इथला सेकंड 5 आहे आणि इकडचा सेकंड 2 आहे, प्लस इकडचा थर्ड 6 आणि इकडचा थर्ड 0. आता हे फक्त नॉर्मल आपल्याला मल्टिप्लाय करून ऍड करायचं. सो 3 × 1 3, 2 × 1 2 आणि 3, इथे 1 प्लस 2 2 जा 4, 3 × 0 0, 3 4 जा 12, प्लस 5 प्लस 6, 4 1 जा 4, प्लस 5 2 जा 10, प्लस 0, आणि फायनली आन्सर येईल बघा 6 + 2 8, इथे 5, नंतर इथे 18 + 5 23 आणि इथे 14. सो बघा येणारा जो मॅट्रिक्स आला आन्सर तो 2/2 आला, म्हणजे इथे 2 आणि इथे 2. होप तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जे आहे ते कळालं असेल. आता ह्याच्यामध्ये जर बघा आपण BA जर ट्राय केलं असं ना, बी ची ऑर्डर बघा किती आहे 3/2 आहे. ओके, पी ची ऑर्डर किती आहे 3/2 आहे आणि ए ची ऑर्डर किती आहे 2/3. सो बघा इथे येणारे जे आन्सर असेल ना ते, आता हे दोन मॅच होतात म्हणजे ह्यांचं पण मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. सो आन्सर वेगळे येईल, म्हणजे 3 आणि 3 राहिले म्हणजे आन्सर जे येणार ना ते असं काहीतरी 3 रोज आणि त्याच्यामध्ये 3 कॉलम्स असं आन्सर असेल. थँक्स फॉर वॉचिंग.